नमस्कार, मी हर्षाली. हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आपण विविध अर्थ, शिक्षण यांसारख्या विषयांवर चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषयही शिक्षणासंदर्भातलाच आहे. 12वी नंतरचे स्मार्ट करिअर प्लॅनिंग आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत सीए निलय मेहता. सर, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. तर 12वी नंतर करिअर काय करायचं हा निर्णय खूप महत्वाचा असतो आणि आपल्याला भविष्यात उत्पन्न किती मिळेल, आपण चांगलं आयुष्य जगू शकतो का, हे सर्व ठरतं ते तुमच्या करिअरच्या निवडीवर. आणि आज इंटरनेटच्या काळात आपल्या मोबाईलवर सर्व कोर्सेसची माहिती तर मिळते, पण आपण कोणता कोर्स निवडावा, कशामध्ये आपल्याला यश मिळेल, यामध्ये आपलं मात्र खूप कन्फ्युजन होतं. आणि म्हणूनच आज आपल्या या कार्यक्रमात आपण कोर्सेसची नाही तर आयुष्यात करिअर कसं छान निवडायचं याची माहिती घेणार आहोत. निलय सर हे खूप प्रॅक्टिकल आणि बुद्धीला पटेल अशा पद्धतीने करिअर प्लॅनिंगची परफेक्ट सिस्टीम सांगतात. ते स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि पुणे येथे त्यांनी स्थापना केलेल्या निलया एज्युकेशन ग्रुप हा शैक्षणिक क्षेत्रात खूप सुंदर कामगिरी करतोय. त्यांच्या शैक्षणिक व समाज घडवण्याच्या कार्यासाठी त्यांना असंख्य अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. चला तर मग निलय सरांकडून आज समजून घेऊयात करिअर प्लॅनिंग स्मार्ट पद्धतीने कसं करायचं असतं. तर सर, सगळ्यात पहिलाच प्रश्न, 12वी नंतर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स अशा अनेक वेनी आपण करतो, सीए, परत त्याचबरोबर बीबीए, एमबीए. तर हे नेमकं विद्यार्थ्यांनी यामधलं कुठलं शिक्षण कशा पद्धतीने निवडावं ते सुरुवातीला सांगा. अरे, कुठलं शिक्षण निवडायचं ह्याच्या आधी तुम्हाला आयुष्यात काय करायचंय हे ठरलं पाहिजे ना. खरं तर प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची स्वप्न वेगळी, प्रत्येकाची जगायची पद्धती वेगळी, मग प्रत्येकाचं शिक्षण पण वेगळं आहे. जर एखाद्याला शेतकरी व्हायचंय आणि खूप मोठं व्हायचंय तर त्यानं शेतीचा कोर्स करावा, अकाउंट फायनान्स थोडं शिकावं, इम्पोर्ट एक्सपोर्ट शिकावं, असं शिक्षण घ्यावं. ज्याला बिझनेसमन व्हायचंय त्यांनी फायनान्स, मार्केटिंग, बिझनेस लिडरशिप, बिझनेस मॅनेजमेंट ह्या गोष्टी देणारं शिक्षण शिकावं. ज्याला फॉर एक्झाम्पल अकाउंटच्या जॉबमध्ये जायचंय त्यांनी अकाउंट्स काय असतो, जीएसटी काय असतो, इन्कम टॅक्स हे प्रॅक्टिकली कुठे शिकवलं जातं, माझं कम्युनिकेशन कुठे डेव्हलप होतं, असं शिक्षण शिकावं. म्हणजे शिक्षण ते शिकावं जे आपल्याला करिअर करायचंय, आयुष्य जसं जगायचंय. म्हणून कृपा करून शिक्षण काय करायचं हे प्रश्न विचारायच्या आधी मी करिअर काय करायचं हे ठरवा. कुठल्या करिअरमध्ये माझं आयुष्य सुंदर होणार आहे. लाखो मुलं डोळे झाकून शिक्षणात उडी मारतात, विचार करत नाहीत पुढे माझं आयुष्य कसं होईल, मला उत्पन्न मिळेल का नाही, आणि त्यांचे आयुष्य खराब होतात किंवा पुढे रडत तरी बसतात. नुसतं काम करावं लागतंय, मजा येत नाही आनंदाची, आनंद मिळत नाही आयुष्यामध्ये. तर आयुष्य छान व्हायचं असेल तर आधी ठरवा करिअर काय करायचं आणि त्याच्यानंतर ठरवा शिक्षण काय करायचं ते. आता तुम्ही एवढं सांगितलेलंच आहे, तर करिअर नेमकं कोणतं निवडायचं हे पण सांगा. कोणतं करिअर आपापल्या आवडीनुसार. मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो एक. ही स्क्रीन बघा. करिअर 5 प्रकारचे असतात: जॉब, प्रोफेशन, बिझनेस, फार्मिंग आणि होममेकर. आयुष्यात कुठलाही माणूस पुढचे 50-60 वर्ष काय करतो ना, हे ह्या 5 ग्रुपमध्येच आपल्याला ग्रुपिंग करता येतं. ह्या प्रत्येकाचे पॉझिटिव्ह आहेत, निगेटिव्ह आहेत. तर आधी तो विचार करा की ह्यातलं मला सुटेबल कुठलं आहे. हे 3 गोष्टींच्या कसोटीवरती निवडा. पहिली गोष्ट, मला काय गोष्ट करून आयुष्यात आनंद मिळणार आहे, ही पहिली कसोटी. दुसरी कसोटी, ते जे काही करायला जातोय त्याच्यात मला स्किल आहेत का, किंवा स्किल नसतील तर ते मिळवायचे, त्याचा अभ्यास करायची, त्याची प्रॅक्टिस करायची. माझी कॅपॅसिटी आणि माझी तयारी आहे का, मला तसं शिक्षण मिळू शकणार आहे का, तर त्या करिअरला जावा. आणि तिसरी कसोटी करिअर निवडताना की मला तिथे यशाची खात्री आहे का, आणि पैसे मिळवण्याची, आयुष्य जगायला पैसाही लागतो, तर ह्याची खात्री आहे का. मग ह्या 5 करिअर मधलं एक करिअर तुम्ही निवडा. एक उदाहरण द्यायचं, तुलना करायची म्हणून आपण काही करिअरचा अभ्यास करूया. से जॉबमध्ये, जॉब म्हणजे काय असतं, मीडियम जे लोक पगारावरती जॉब करतात ते 9-10 तास, 11 तास ड्युटी करतात. जसं जसं हाय लेवलला जाल तसं 12-12, 14-14 तास तुम्हाला ड्युटी करावी लागते. पगार फिक्स असतो पण काम पण फिक्स करावं लागतं. ह्याचे काही पॉझिटिव्ह आहेत की मला फिक्स पगार मिळतो, झटपट आयुष्यामध्ये सेटलमेंट होती, आयुष्य निवांत पद्धतीनं जगता येतं. हे पॉझिटिव्ह आहेत जॉबचे. आणि निगेटिव्ह हे आहेत की जेवढं उत्पन्न प्रोफेशन किंवा बिझनेसमध्ये कमवतं त्याच्या खूप कमी प्रमाणात उत्पन्न जॉबला मिळायची शक्यता असते. आयुष्य आपल्या टर्म्सवरती जॉबमध्ये जगता येत नाही. साधी सुट्टी जरी पाहिजे स्वतःच्या वाढदिवसाला तरीही बॉसला परमिशन विचारावी लागते. म्हणजे आयुष्य आपल्या टर्म्सवरती, आपली क्रिएटिव्हिटी, आपली अभिव्यक्ती ही आपल्याला त्याच्यामध्ये टाकता येत नाही.
ही बऱ्याचदा 90% केसेसमध्ये असं होतं. हर हे जॉब ह्याचा विचार करा. जॉबला त्याच लोकांनी जावं ज्यांना आरामशीर करिअर पाहिजे आहे, झटपट सेटल व्हायचंय आणि एक निवांत लाईफ जगायची आहे, त्या लोकांनी जॉबमध्ये जावं. दुसरं करिअर म्हटलं तर प्रोफेशनचं करिअर आलं. तर काय ह्या प्रोफेशनच्या करिअरमध्ये जसं सीए, डॉक्टर झाले, आर्किटेक्ट झाले, ह्या करिअरमध्ये पॉझिटिव्हिटी म्हणजे ही तर मान छान मिळतो. लहानपणापासून आपण ऐकलंय मोठा रे माणूस हा इंजिनियर झाला, सीए झाला, डॉक्टर झाला, म्हणून तर मी पण सीए झालो खरं तर त्याच मानासाठी म्हणून. पण ह्याचे काही ड्रॉबॅक आहेत. ड्रॉबॅक पाहिला की इथं खूप कॉम्पिटिशन आहे, रॅट रेस आहे. शेकडो मुलातनं एखादा 2% मुलांना पासिंग मिळतं किंवा आयुष्यात यशस्वी होतात. खूप कठीण आहे. ह्या रॅट रेसमध्ये यशस्वी होण्यासाठी तासनतास अभ्यास करावा लागतो. पास व्हायलाही 12-12, 16-16 तास अभ्यासाची कॅपॅसिटी पाहिजे आणि पुढे पण झाल्यावर आयुष्यभर अभ्यास करायचा. तर हे प्रोफेशनचं करिअर त्यांनीच निवडावं ज्यांना अभ्यासाची आवड आहे आणि आयुष्यभर अभ्यास करायची त्यांची तयारी आहे. त्यांच्यासाठी हे प्रोफेशन करिअर बनलंय. आता तिसरं करिअर ह्यातलं बघूयात, बिझनेस. बिझनेस म्हणजे काय? अगदी आपलं किराणा दुकान असेल, एखादं हॉटेल असेल किंवा अमेझॉन असेल, उबेरवरती, अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती टाकलेले बिझनेस असतील किंवा अगदी रिलायन्स, टेस्ला, टाटा सारख्या हजारो करोडचे टर्नओव्हर करणाऱ्या कंपन्या, हे सगळे बिझनेसमध्ये येतात. ह्या बिझनेसचे काही फायदे आहेत. फायदा नंबर 1, जगातलं रिचेस्ट करिअर. अगदी रिचेस्ट, हजारो लोकांची लिस्ट काढा श्रीमंत ह्या जगातल्या, किंवा तुमच्या शहरातल्या 1000 श्रीमंत लोकांची लिस्ट काढा, त्यात तुम्हाला बिझनेसमॅन दिसतील. दुसरी गोष्ट, आयुष्य स्वतःच्या टर्म्सवरती जगता येतं. सुरुवातीला कष्ट आहेत, पण पुढं पुढं फिरायला जा, सुट्ट्या घे, मेडिटेशनला जा, वेगवेगळ्या आयडिया कर बिझनेसमध्ये. आयुष्य स्वतःच्या टर्म्सवरती जगता येतं, नवीन नवीन गोष्टी करता येतात. ह्या क्षेत्रामध्ये यशाची खात्रीही सगळ्यात जास्त. हो, बरेच जण म्हणतात की बिझनेसमध्ये रिस्क खूप आहे, पण खरंच सांगा रे, 100-200 मुलं सीएला, डॉक्टरला बसली तर एखादा दुसऱ्याला तिथे ऍडमिशन मिळते किंवा तो पास होतो. जॉबमध्ये पण एका पोस्टसाठी 200 लोक येतात, एकाला जॉब मिळतो. बिझनेसमध्ये मात्र 100 लोक गेली तर 40-50 तरी यशस्वी होतात. आणि जर स्किल घेऊन तुम्ही गेला, स्मार्ट बीबीए सारखं प्रॅक्टिकल स्किल, तर बिझनेसमध्ये यश मिळवणं खूप सोपं आहे. हे करिअर त्यांच्यासाठी आहे जे स्मार्ट आहेत. जी मुलं हुशार आहेत, 90-95% किंवा भले 70% असू देत, पण स्मार्ट आहेत, ज्यांच्या घरी फॅमिली बिझनेस आहेत, ज्यांना आयुष्यात काहीतरी खूप मोठं करायचं स्वप्न आहे, त्या सगळ्यांनी ह्या बिझनेस करिअरमध्ये यावं. कारण हेच करिअर ह्या भारताला पण जगाची आर्थिक महासत्ता बनवू शकतं. हे तुम्हालाच नाही तर बऱ्याच लोकांना लाखोंचे पगार देऊ शकतं. तर असे करिअर आहेत. तर थोडक्यात पहिल्यांदा ह्या 5 करिअरचा अभ्यास करावा आणि त्यातलं उत्तम करिअर तुम्हाला जे सुटेबल आहे ते निवडावं आणि मग त्याच्यावरती शिक्षण निवडावं. तर अशा असतात करिअर. पण आता एवढं चांगलं करिअर घडवण्यासाठी नेमकं शिक्षण आपण कोणतं घेतलं पाहिजे? अगदी तो पण सोपा विषय आहे की मला शिक्षण कुठलं घ्यायचं. आता से फॉर एक्झाम्पल, मला अकाउंट्समध्ये जॉब करायचा आहे. काय स्किल यायला पाहिजेत बाबा तुला? मला अकाउंट्स कळावा, मला इन्कम टॅक्स कसा आहे, टीडीएस कसा आहे, जीएसटी कायदा कसा असतो, बिलं कशी बनवायची, कॉम्प्युटरचा वापर कसा करायचा, हे स्किल पाहिजेत. मग त्याच्याबरोबर माझं कम्युनिकेशन छान झालं पाहिजे, पर्सनॅलिटी मस्त घडली पाहिजे. मग असं शिक्षण घ्या जिथे हे सगळं मिळतंय तुम्हाला. विचार करा ना मग तसे कुठले कोर्सेस आहेत. स्मार्ट बीकॉम सारखेही काही कोर्सेस आहेत की असा पूर्ण अभ्यास करून घेतात. मला जर जॉब करायचा आहे पण मेडिकल क्षेत्रात, तर मग डीएमएलटी किंवा एक्सरे टेक्निशियन सारख्या कोर्सेसला जा. एज्युकेशन हे तुमच्या करिअरवरती ठरेल. मला जर जॉब करायचा आहे अगदी वेगळ्याच कुठल्या तरी क्षेत्रात, इंजिनिअरिंगला, मला कॉम्प्युटरमध्ये जॉब करायचा आहे तर इंजिनिअरिंगला जावा, किंवा रिसर्च करायचं इंजिनिअरिंगला जावा. जर तुम्हाला बिझनेसमध्ये जायचं असेल, फायनान्स, अकाउंट, टॅक्सेशन हे नॉलेज तुम्हाला असलं गरजेचं आहे. बिझनेस मॅनेज कसा करायचा, स्टार्टअप पासून ग्लोबल एक्सपान्शन कसं करायचं, हे सगळं नॉलेज हवं असेल, लोकांवर प्रभाव टाकणं, स्टाफ मॅनेजमेंट करणं, तर असं एज्युकेशन केलं पाहिजे जिथे हे सगळं शिकवलं जात आहे. ज्या एज्युकेशनमध्ये बिझनेस मॅनेजमेंट आहे, फायनान्स आहे, एचआर आहे, तसं शिक्षण घ्यावं. शिक्षणाच्या बाबतीत मी एक गोष्ट सांगेन आता सर्वांना, कुठलंही करिअर जर ग्रेट करायचंय ना, तर आधुनिक काळात तुम्हाला प्रॅक्टिकल एज्युकेशन घेणं खूप गरजेचं आहे. डिग्री मिळवणाऱ्या कॉलेजमध्ये तर जावाच, पण त्याच्यासोबत प्रॅक्टिकल शिक्षण देणाऱ्या संस्था ह्याच्यामध्येही जावा. स्वतःचे प्रॅक्टिकल स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स शार्प करून घ्या. त्याच्याबरोबरच 1-2 वर्षांचे अनुभव घ्या.
जॉब करायचा असला तरी अनुभव घ्या, वर्क करा. त्या वर्क मधून पण भरपूर शिकायला मिळतं. ह्या सर्व मार्गाने आणि चांगल्या उत्तम कॉलेजमधून शिकलात तर, सर्वोत्तम शिक्षण घेतलं, सर्वोत्तम शिक्षकांकडून घेतलं तर तुमचं करिअर सर्वोत्तम नक्की होईल. तर कुठले स्किल हवेत हा विचार करूनच तुम्ही शिक्षण ठरवा. बरोबर. सर, तुम्ही आत्ताच म्हणाल की श्रीमंत लोकांची जर लिस्ट काढली तर सगळ्यात टॉपला बिझनेसमॅनच असतात. हो. तसं जर एखाद्या विद्यार्थ्याने ठरवलंच असेल की 12वी नंतर त्याला बिझनेसमॅनच व्हायचंय, तर त्यासाठी मग त्याने कोणतं शिक्षण घ्यायला हवं? हा, मी पहिली एक गोष्ट सांगेल बरं का. हे करिअर खूप उच्च मुलांसाठी, जी खरं तर जी बेस्ट मुलं आहेत ना, त्या बेस्ट मुलांसाठी हे करिअर आहे, बिझनेसमनचं करिअर. म्हणून पहिली गोष्ट, बिझनेसमन व्हायचं स्वप्न बघू नका, स्वप्न बघा बिझनेस लीडर व्हायचं. काय फरक आहे बिझनेसमन आणि बिझनेस लीडर मध्ये? एखादा किराणाचं दुकान चालू करतो, हॉटेल चालू करतो आणि 30-40 वर्ष झालं तेच चालू आहे, तो बिझनेसमन झाला. बिझनेस लीडर दुकान चालू केलं किंवा हॉटेल चालू केलं, 2-3 वर्षात सेटल केलं, सिस्टम लावल्या, त्याच्या फ्रँचायझी दिल्या, त्याच्या ब्रँचेस टाकल्या, येणाऱ्या पैशातून कन्स्ट्रक्शनची साईट चालू केली, एखादी एज्युकेशन इन्स्टिट्यूट, एखादं हॉस्पिटल उभा केलं आणि निवांत सगळ्यांची मॅनेजमेंट करत वेगवेगळ्या ठिकाणी जात राहिला तो. तर हा झाला बिझनेस लीडर. तर म्हणून स्वप्न बिझनेस लीडर व्हायचं बघा. टाटा, अंबानी हे सगळे बिझनेस लीडर आहेत. आता दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ह्याच्यासाठी शिक्षण काय घेतलं पाहिजे, तर विचार करा ना, काय स्किल लागतात रे एक बिझनेस लीडर व्हायला? काय करतात टाटा, अंबानी सारखी माणसं किंवा आपल्या गावातले मोठे एखादे बिझनेस लीडर? दिवसभर काय काम असतं? फायनान्सची मॅनेजमेंट करा, पैशाची व्यवस्था करा, बिझनेसला मार्केटिंगला सपोर्ट करा, स्टाफची मॅनेजमेंट करा, नवीन नवीन बिझनेसचे स्टार्टअप पासून ते ग्लोबल एक्सपान्शन पर्यंत प्लॅन करा. म्हणजे मॅनेजमेंट काय काय करतात? फायनान्स, मार्केटिंग, HR, बिझनेस मॅनेजमेंट आणि थोडीशी कायद्याची माहिती, लिगल. मग हे स्किल लागतात. एखादा इंजिनियर पण बघा, जो उद्या बिझनेसमध्ये आलाय, त्या बिझनेसमध्ये आल्यावर पण त्याला 90% वेळ ह्याच गोष्टींसाठी द्यावा लागतो, फायनान्स, मार्केटिंग, HR, बिझनेस मॅनेजमेंट. म्हणून 12वी नंतर बिझनेसमन व्हायचं असेल तर असं शिक्षण घ्या जिथं फायनान्स पासून बिझनेस मॅनेजमेंट, स्टार्टअप पासून ग्लोबल एक्सपान्शन पर्यंतचे सगळे स्किल, लिडरशिप स्किल तुम्हाला शिकवले जातील. मग हे शिक्षण मिळतं कुठं आणि कशा पद्धतीनं? बरेच जण म्हणतात मी इंजिनियर केलं, डॉक्टर केलो. अरे, माझा एक प्रश्न आहे, जर पेट्रोलियम कंपनी टाकायची होती म्हणून धीरूभाई अंबानी काय पेट्रोलियम इंजिनियर झाले का आधी? डॉक्टर, माझं हॉस्पिटल टाकायचंय म्हणून बिर्ला काय आधी डॉक्टर झाले का? त्यांनी हॉस्पिटल टाकलं, मॅनेजमेंट बघितली, डॉक्टर रिक्रूट केले. अंबानींनी इंजिनियर रिक्रूट केले. तसंच तुम्ही पण लीडरशिप आणि बिझनेस मॅनेजमेंट शिका. हायर त्याच्यासाठी 12वी नंतर एकच ऑप्शन आहे, BBA कोर्स. आणि तो पण जर प्रॅक्टिकली आणि सगळे स्किल देणारा असेल तर त्याला आम्ही म्हणतो स्मार्ट BBA कोर्स. तर 12वी नंतर स्मार्ट BBA कोर्स करा, बिझनेसचे सगळे स्किल शिका आणि सोबत उद्या जेव्हा बिझनेस चालू कराल तेव्हा इंजिनियर हायर करा, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाका, डॉक्टर हायर करा, हॉस्पिटल्स टाका, वेगवेगळे बिझनेस करा. असंख्य संधी आहेत तुम्हाला. पण तुम्हाला बिझनेसमन व्हायचंय तर 12वी नंतर न चुकता स्मार्ट BBA किंवा हायर प्रॅक्टिकल शिकवणारा BBAच तुम्ही केला पाहिजे. नक्कीच सर. तर निलेश सरांबरोबर आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. 12वी नंतरचे स्मार्ट करिअर प्लॅनिंग या विषयावर आपण CA निलय मेहता यांच्यासोबत चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर आत्ताच तुम्ही म्हणत होतात की बिझनेस लीडर व्हा. तर बिझनेस लीडर होण्यासाठी नेमकं स्मार्ट BBA हा एक ऑप्शन आहे का, आणि ह्याबद्दल मला सांगा. हो, पुण्यात NIBE कॉलेजमध्ये आम्ही 4 वर्षापूर्वी एक नवीन कोर्सचं इन्व्हेन्शन केलं, स्मार्ट BBA. पुणे युनिव्हर्सिटीच्या BBA डिग्री सोबत हा कोर्स प्रॅक्टिकल स्किल्समध्ये 5 खासियत देतो. आपण ह्याची स्क्रीन बघूयात. स्क्रीन बघा तुम्ही पण. ह्याच्यामध्ये 5 खासियत दिल्या जातात BBAच्या पुणे युनिव्हर्सिटी डिग्री सोबत. पहिली गोष्ट, बिझनेसला लागणारे फायनान्स, मार्केटिंग, HR, डिजिटल मार्केटिंग, रोबोटिक्स, ऑनलाईन बिझनेस अशा पद्धतीचे ऑलराऊंड स्किल शिकवले जातात. दुसरी गोष्ट, नुसतंच शिकवणं नाही तर त्याच्यावरती प्रॅक्टिकल कसरत, भरपूर प्रोजेक्ट, इंडस्ट्री व्हिजिट, एक्सपर्टशी बोलणं आणि हे सगळं काम लेटेस्ट टेक्नॉलॉजीवरती करून घेतलं जातं. त्याच्यामुळे मुलं टेक्नॉलॉजीत पण मास्टर होतात. तिसरी गोष्ट ह्या कोर्समध्ये देतात ते म्हणजे एक्सपोजर टू लाईफ. आयुष्याला सगळं एक्सपोजर, म्हणजे अगदी ट्रेकिंग आले, ऍडव्हेंचर्स आले, गॅदरिंग आले, स्पोर्ट्स आले, गोल्फ आलं,
ह्या सगळ्या एक्सपोजर्स मिळाल्यामुळे कम्युनिकेशन, स्टेज डेअरिंग, मुलं लीडर घडायला लागतात. इथे लिडरशिप तयार होते. 100% सक्सेसची गॅरंटी ही ह्या कोर्सची चौथी खासियत. बिझनेसमध्ये जावा किंवा जॉबमध्ये, इथे तुम्हाला 100% सक्सेसची गॅरंटी मिळते. आणि पाचवी खासियत म्हणजे फक्त सक्सेसच नाही तर आदर्श आयुष्य घडण्यासाठी मेडिटेशन, स्पिरिच्युअलिटी ह्या सगळ्या गोष्टी ह्या कोर्समध्ये येतात. मी दुसरी स्क्रीन दाखवतो. ह्या कोर्स नंतर 4 खास फायदे होतात. पहिली गोष्ट, बिझनेसमध्ये जाणाऱ्यांना 100% सक्सेस मिळतं. ज्यांचे फॅमिली बिझनेसेस आहेत ते छोट्या बिझनेसला मॉल कर, ग्लोबल ने, डिजिटल ने हे एक्सपान्शन करू शकतात. ज्यांना जॉबमध्ये जायचंय ते मॅनेजर, सीईओ लेव्हल पर्यंत पोहोचण्याची कॅपॅबिलिटी डेव्हलप होते. आणि ज्यांना हायर एज्युकेशन, IIM, CFA सारखे हायर कोर्सेस पुढे करायचे आहेत, इंटरनॅशनल MBA, त्यांना ह्या कोर्समुळे खूप स्ट्रॉंग बेस क्रिएट होऊन तिथेही त्यांना यश मिळतं. तर असा हा स्मार्ट BBA कोर्स बिझनेसमन बनण्यासाठी खूप उत्तम आहे. तो झाल्यानंतर पुढे मोठं इंटरनॅशनल MBA केलं तर बिझनेसमध्ये तुम्हाला रिस्पेक्ट पण, रिकग्निशन पण आणि खूप मोठं यश नक्की मिळतं. हा सुवर्ण मार्ग आहे बिझनेस लीडर घडायचा. बरोबर. आणि सर, प्रत्येकालाच वाटत असतं की 12वी नंतर जेव्हा तो जॉबला लागेल तेव्हा तो लाखो करोडोमध्ये सॅलरी घेईल. तर अशा पद्धतीच्या शिक्षणासाठी, चांगलं करिअर घडवण्यासाठी नेमकं कोणतं शिक्षण घ्यायला पाहिजे? मी आता ना, माझ्याकडे एक शिक्षण आहे स्मार्ट बीकॉम. तुम्हाला स्मार्ट बीकॉम बाबत माहिती सांगतो. म्हणजे बरेच वेगवेगळे क्षेत्र आहेत. कारण एवढं बोलत बसलो तर इंजिनिअरिंग साईड आहे, फार्मा साईड आहे किंवा हेल्थ केअर आहे. पण तसंच सध्याच्या काळात अकाउंट्स, फायनान्स, टॅक्स ह्या क्षेत्रांना प्रचंड मागणी आहे. ह्या क्षेत्रात मुलांना स्किल देण्यासाठी एक स्मार्ट बीकॉम नावाचं 12वी नंतरचं आगळं वेगळं करिअर निलया एज्युकेशन ग्रुपनी चालू केलं. काय करतोय आम्ही ह्या करिअरमध्ये? मी स्क्रीन दाखवतो पुन्हा एकदा, प्लीज ती स्क्रीन घ्या. तर ह्याच्यात फर्स्ट इयर बीकॉम मध्येच 100% प्रॅक्टिकल स्किल्स जॉबला लागणारे, अकाउंट, फायनान्स असू, टॅक्सेस असू, GST, इन्कम टॅक्स, बँकिंग कसं करायचं, टॅली, SAP कसं वापरायचं, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरव्ह्यू स्किल्स हे दिलं जातं. SY मध्येच 8 ते 18,000 पर मंथची सॅलरी, म्हणजे 18व्या वर्षी मुलगा आयुष्यात सेटल होतो, त्याला जॉब दिला जातो. SY TY मध्ये तो लाखो रुपये कमवतो. आणि ज्यावेळी 3 वर्षानंतर त्याचं ग्रॅज्युएट होतंय तेव्हा तो अजून एक बिग जम्प घेतो. आणि आम्ही बघतोय की ही मुलं 25-26 वर्षापर्यंत 10-12 लाखांच्या वार्षिक उत्पन्नापर्यंत पोहोचलेली असतात. अशा पद्धतीनं शुअर शॉट जॉब मिळवणं आणि पुढे लाखोंची ग्रोथ करणं, झटपट जॉब आणि पुढे लाखोंची ग्रोथ करण्यासाठी स्मार्ट बीकॉम हा निलया एज्युकेशन पुणेचा ऑप्शन अतिशय सुंदर आहे. मग हे स्मार्ट BBA, स्मार्ट बीकॉम जे तुम्ही आता सांगितलं, यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी नेमकं काय करावं लागेल? या दोन्ही कोर्सच्या ऍडमिशन्स आता चालू आहेत. आम्ही आधी एक एंट्रन्स टेस्ट छोटी घेतो की मुलगा खरंच त्याच्यात स्किल आहेत का, त्या 3च्या कसोटी आम्ही बघतो आणि मगच ऍडमिशन देतो. त्याच्याही बिचाराचे पैसे किंवा वर्ष वाया जायला नको. तर फोन करा दिलेल्या नंबर्सवरती, व्हिजिटला या, तिथं कॉलेज पहा नक्की. तिथं पाहिल्यावर, मुलांशी बोलल्यावर, टीचरशी बोलल्यावर तुम्हाला लक्षात येईल की निलयाची ताकद खूप जबरदस्त आहे. टीव्हीवर सांगतायत त्याच्याही पेक्षा खूप जबरदस्त आहे. आणि तिथं आल्यावर एंट्रन्स मध्ये जर पास झालात तर पटकन ऍडमिशन घ्या. 80-80 लिमिटेड सीट असतात दोन्ही कोर्सला. तर त्वरित येऊन स्वतःचं सीट बुक करा. नक्कीच. सर, आपल्याकडे काही प्रश्न आलेले आहेत, तुमचं मार्गदर्शन त्यांना हवं आहे. बरं. तर प्रेक्षकांचेच प्रश्न आहेत. पुण्यातून महेश ओसवाल म्हणून आहेत. त्यांची दोन्ही मुलं 90-95च्या रेंजमध्ये टक्के घेतात. त्यांचा मोठा बिझनेस पण आहे. पण त्यांच्या मुलांचं असं मत आहे की आम्हाला स्वतःचं काहीतरी करायचंय. तर त्यांना तुमच्या ओपिनियन? हो, ही अडचण आहे. माझ्याही मुलीनं म्हटलेलं मला स्वतःचं काहीतरी करायचंय. आणि मी तिला एक प्रश्न विचारला, वडिलाचा बिझनेस करताना तुला वाटतं हे स्वतःचं नाहीये, आणि ज्यावेळी उद्या तू जॉबला लागशील आणि गुगलमध्ये जॉब करशील तेव्हा तो बिझनेस कोणाचा आहे? दुसऱ्याचाच आहे ना. त्यानं झिरोवरनं आज इथपर्यंत आणून ठेवलाय, त्याच्या पुढेच तू चालवणार ना, का तू शून्यापासून सुरुवात करणार आहेस? मग ते आपलं कसं झालं? रिलायन्समध्ये जॉब करायला जाता त्यावेळी तुम्हाला नाही वाटत की ते दुसऱ्याचं आहे? मग स्वतःच्या वडिलांचा बिझनेस का दुसऱ्याचा वाटतो? आणि जर वडिलांनी झिरोपासून इथपर्यंत आणून ठेवलाय आणि तुम्ही खरंच हुशार आहेत तर 1 किंवा 2 झिरो वाढवा. त्यांनी जर 30 लाखापर्यंत नेलाय तर तुम्ही 1 शून्य वाढवला तर 3 करोडचा होईल, 2 वाढवले तर 30 करोडचा होईल. तर त्याच्यात करा. आपलं दुसऱ्याचं काही नसतं. माणूस हा एकमेकांवरच डिपेंडंट असतो. पण बिझनेस हे करिअर 90-95% मुलांना खूप ग्रेट आहे. आणि फॅमिली बिझनेसमध्ये असल्यामुळे 20 वर्ष तुम्ही तेच शिकलाय, त्याच्यात ग्रेट व्हा आणि लाखोंना जॉब द्या. नुसते लाखोंच्या जॉब मागे पळू नका तुम्ही, अशी माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे.
नक्की सर, अजून बरेच प्रश्न आहेत पण वेळेअभावी एक शेवटचा प्रश्न घेते. Please. श्रेयस बोंडे नगर जिल्ह्यातून त्यांचं असं मत आहे की 12वी मध्ये कॉमर्समध्ये त्यांना 70% मिळालेले आहेत आणि त्यांचं मराठी मीडियम मध्ये झालेलं आहे. बर. मग आता जे स्मार्ट बीकॉम तुम्ही सांगितलं हे त्यांना फायदेशीर ठरू शकतं का? श्रेयस, डोळे झाकून स्मार्ट बीकॉमला ये. तुझं मराठी मीडियम असलं तरी आम्ही सुरुवातीपासून इंग्लिश कम्युनिकेशन त्याची भरपूर प्रॅक्टिस करून घेणं, न कळलेल्या गोष्टी मराठीमध्ये मुलांना समजावून सांगणं आणि अशा पद्धतीनं शेकडो मराठी मीडियम मधून आलेली मुलं तिथं पटकन जॉबला लागलेत. आमच्या प्रत्येक बॅच 100% जॉबला लागतात, भले मराठी मीडियमचं असू देत. आणि आज माझी शेकडो मुलं अशी आहेत की 7-8 वर्षानंतर 10 लाख, 12 लाख, 18 लाख सॅलरी पर्यंत पोहोचलेत. बरोबर. तर श्रेयस, नक्की या. स्मार्ट बीकॉम तुला आयुष्यात नक्की जॉब क्षेत्रामध्ये ग्रेट सक्सेस मिळवून देईल. नक्कीच, तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर 12वी नंतरचे स्मार्ट करिअर प्लॅनिंग यावर सीए निलय मेहता यांनी खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. तुम्हाला देखील स्मार्ट बीबीए, स्मार्ट बीकॉम यामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर कॉल करा आणि अधिक माहिती घ्या. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.